हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा एकदम मस्त असा म्हणजे पार्टीची तयारी करणारा, सायली डे सेलिब्रेट करणारा, त्याची तयारी करणारा भाग पाहणार आहोत. तर तुम्ही हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ही मालिका आवडते का? आवडत असेल तरी पण लाईक करायला विसरू नका. तर प्रतापराव म्हणतात, खरं तर सायलीचं ना आपलं काहीतरी नातं आहे हे जाणवत होतं, पण नातं नेमकं काय आहे हे मात्र आपल्याला कळत नव्हतं. असं प्रतापराव कालपासूनच दाखवलेलं असतं. हे म्हणतात हे जरा कालपासूनच दाखवलेलं आहे. रविराज म्हणतात, खरं आहे हे आमच्या पण लक्षात येत होतं, पण आम्ही दुर्लक्ष करत होतो. वकील पडलो ना, पुराव्याशिवाय कशावर विश्वास नाही बसत, असं रविराजसुद्धा म्हणतात. सगळे पुरावे मिळाले ना असं अर्जुन म्हणतो. तेव्हा रविराज म्हणतात, इथून पुढे कोणताही पुरावा मागणार नाही तुझ्याकडे, हे असं रविराज अर्जुनला म्हणतात. आणि मग अस्मिता म्हणते, अर्जुन, पूर्णाजीला वाटायचं तन्वीचं लग्न तुझ्याशी व्हावं म्हणून, पण लहानपणीच तुझं लग्न तिच्याशी जमवलं होतं. नियतीचा खेळ बघ, सायली तन्वी आहे हे माहीत नसताना सुद्धा तुमचं एकमेकाशीच लग्न झालं. कुसुम म्हणते, देव वरून बघत असतो, तो कोणाचाच हातखंडा आकडत नाही. म्हणून पूर्णाजी म्हणतात, अर्जुनशी लग्न करून तू या घरात आलीस ना, तर सगळ्यात जास्त मीच तुझा रागराग केला. माझ्या नातीशी खूप वाईट वागले, मला क्षमा कर बाळा, म्हणून पूर्णाजी हात जोडत असतात. सायलीला क्षमा मागतात. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी असं हात जोडू नकोस ग. रविराज म्हणतात, मी तेव्हा तुझ्यावर खूप चिडलो होतो, मला तुझी किंमतच कळली नव्हती. मी बाप असून सुद्धा मी माझ्या लेकीला ओळखू शकलो नाही, मलाही माफ कर बाळा, असे रविराज सायलीला म्हणतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, भाऊजी, तुम्ही जर असं म्हणालात तर मी काय करायचं? मी तर हिच्याशी आत्तापर्यंत वाईट वागत होते. ह्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं हे कळल्यानंतर तर मी त्यांना माफच करू शकले नव्हते. खरं तर माफी तर मला मागायला हवी. तेव्हा माफी मागते. तेव्हा सायली म्हणते, अशी तुम्ही माफी मागू नका. मग अश्विन म्हणतो, प्रियाच्या नादाने मी ज्या ज्या चुका केल्या त्यातली सगळ्यात मोठी चूक होती असं अश्विन म्हणतो सायलीला, की मी तुला हक्काचा मान कधीच तुला दिला नाही ग, मला माफ कर. मला कळते की मी तो अन्याय तन्वीवर करत होतो, पण खरंच सॉरी वहिनी, खरंच सॉरी, असं म्हणून अश्विनसुद्धा हात जोडतो. आणि अस्मिता म्हणते, मी पण तुला खूप त्रास दिला. मी चुकीचं वागले असेल ना, तर खरंच मला पण माफ कर. आज सगळेजण माफी मागायचाच दिवस आहे वाटतं इथं. सायली म्हणते, तुम्ही सगळेजण असे माफी मागू नका. मधुभाऊंच्या आश्रमात अनाथ म्हणून वाढत असताना माझी नेहमी एकच इच्छा होती, माझे कुटुंब मला मिळावं, माझ्या माणसांनी माझ्यावर भरपूर प्रेम करावं. आणि मी जेव्हा लग्न करून या घरात आले तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सायली म्हणून माझ्यावर खूप प्रेम केलं, पण आता मला माझ्या हक्काचं प्रेम मिळालं. तुमचं तन्वीवर असलेलं प्रेम, माझी पूर्णाजी, माझे मामा मामी हे माझ्यावर जसं प्रेम करतील ना तसं प्रेम हवंय. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ए बाळा, तू खूप पुण्य कमवलं आहेस, म्हणूनच तुझी ही माणसं तुला एवढ्या वर्षांनी परत मिळाली आहेत. हे घर, हे किती वर्ष त्यांच्या लेकीचं वाट बघत होतं आणि ती आज आली. आजचा दिवस सोन्याचा आहे, असं विमल म्हणते. अर्जुन म्हणतो, म्हणून तर आज आपण तन्वी डे सेलिब्रेट करतोय. आणि मग सगळेजण हसतात. मग आता पूर्णाजी म्हणतात, तुझं तन्वी डे वगैरे राहू दे, मला आधी माझ्या नातीची दृष्ट काढू दे. जा विमल, मीठ मोहरी घेऊन ये. विमल जाते आणि मीठ मोहरी घेऊन येते. मग पूर्णाजी हातात मीठ मोहरी घेतात आणि आल्या गेल्याची, कुणाची बाहेरच्याची दृष्ट काढत असतात. आणि मग माझ्या तन्वीला कुणाचीही दृष्ट लागू नये असे म्हणतात. आणि मग राकेश तिथून राग करून निघून जातो. आता अर्जुन म्हणतो, आता तरी आपण तन्वी डे सेलिब्रेट करायचं का? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, थांब रे, तन्वी डे म्हणतात. आणि तन्वी जा, तू देवी आईसमोर हात जोडून ये, असं म्हणतात. आणि मग सायली तिथून जाते. आणि मग पूर्णाजी सगळ्यांना जवळ बोलवतात आणि इकडे असं म्हणून आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण असा साजरा करायचा नाही आहे, असं पूर्णाजी म्हणतात. तन्वी दिवस साजरा होणार, पण तो असा कसा साजरा करायचा हे आपल्याला नीट ठरवायला हवं. मला घाईघाईत करायचं नाही आहे. कल्पनाताई म्हणतात, हो, तन्वी परत आली आहे हे आपण दणक्यात साजरा करूया. अस्मिता म्हणते, आपण खूप मोठा प्लॅन करूया. कुसुमताई म्हणतात, पण त्या प्लॅनमध्ये मी आणि मधुभाऊ सामील असतील ना? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो, असणारच, म्हणजे सगळे असणारच, फक्त हे तिला कळायला नको.
कळलं असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण काय करायचं आहे पूर्णाजी? पूर्णाजी म्हणतात, तुम्ही नेहमी दोघं आम्हाला सरप्राईज देताना, आता बघा तन्वीसाठी मी काय सरप्राईज करते. एकमेकाकडे बघून आता इकडे सायली देवाकडे जाते आणि देवी आई तुझे आभार कसे मानू मला कळतच नाही. तुझी लीला अगाध आहे. मी इतके दिवस माझ्या माणसातच होते, पण मला कळलंच नाही. माहिती होत नव्हतं, पण मला शोधतच होते मी माझी माणसं. पण तू आता सगळ्या शंका कुशंका दूर केलेल्या आहेत. जे प्रेम माझ्या हक्काचं होतं ते मला मिळवून दिलं आहे. मी भरून पावले आहे देवी आई. असं सायली देवीच्या पाया पडत असते आणि मग तेवढ्यात अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, देवी आईचे आभार मानून झाले का? बरं मग जा रूममध्ये आणि आराम कर. तुझा चेहरा बघ किती दमलेला दिसतोय. सायली म्हणते, जरा दमल्यासारखं झालंय खरं, मी वरी जाऊन आराम करते असं सायली म्हणते आणि सायली तिथून निघून जाते. मग अर्जुन विचार करतो, बरं झालं ती स्वतःवरूनच गेली रूममध्ये, नाहीतर मला वाटलं किती प्रश्न विचारते मला. चला आरामात आता सायलीच्या सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करता येईल असं अर्जुन म्हणतो आणि मग देवीच्या पाया पडतो आणि तो सुद्धा तिथून निघून जातो. मग आता इकडे जेलमधला प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया वाट बघत असते राकेशची आणि ते हवालदारबाई तिथेच असते आणि त्या हवालदारला म्हणते, तुझ्या मोबाईलवरून फोन लाव, राकेशला फोन लावून दे. इतक्या वेळ यायला हवा होता ना असं यव्हाना हवा होता यायला असं म्हणते. ते हवालदार म्हणते, माझी नोकरी घालायची की काय तुला? अगं त्या राकेशने सांगितले की तो येत आहे म्हणून, मग तुला कशाला हवा आहे माझा फोन? जेलर साहेबांनी ऐकलं ना तर गडबड होईल, जरा गप्पा बस असं हवालदार म्हणते. आणि मग तेवढ्यात राकेश येतो आणि तुझा पाहुणा आला असं म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते, राकेश कुठे होतास तो? मला सांग, सुभेदारांच्या घरात काय काय झालं? ऑक्सिजन रिक्रिएशन नंतर सायलीला काही आठवलं का नाही? आणि मग तन्वी आहे हे सत्य अजून बाहेर पडलंय का नाही असं राकेशला म्हणते. राकेश म्हणतो, इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतात का? प्रिया, नको होतं तेच घडलं. सायलीला तिच्या लहानपणीच्या गोष्टी क्लिअरली आठवल्यात. अर्जुन आणि सायलीने सगळे पुरावे गोळा करून सायलीच तन्वी आहे हे सिद्ध केलं आहे. प्रिया म्हणते, नाही असं घडू चालणार नाही. मी तिला जिवंत पाठवलं म्हणून झालं हे. तुला जमत नसेल तर महिपतला सांग तिला उडवून टाकायला. असा दगडासारखा गप्पा बसू नकोस रे. आपल्या हातात असलेला सगळ्यात मोठा पत्ता तो 3 वर्ष सांभाळून ठेवला होता, तो निसटलाय हातातून. ही परिस्थिती महिपतच सुधारू शकतो. ही फक्त महिपत सुधारू शकतो. राकेश, तो महिपत सुधारू शकतो. त्याला कोणाला नाही मारायचं, संत होऊन बसलाय तो असं राकेश म्हणतो. प्रिया म्हणते, बोलून तर बघ त्याच्याशी. तेव्हा राकेश म्हणतो, बोललोय मी आणि सचिनने, हे पण काही उपयोग झाला नाही. प्रिया म्हणते, मग महिपत सुभेदारांच्या घरात आनंद काय? तर मग सरप्राईज देणार सायलीला. काय ते प्रेम? नाही, मी जेलमध्ये सडते आणि ती सायली सगळे आनंदात. मी तिथे नाही सहन करू शकत असं प्रिया म्हणते आणि तिथली खुर्ची फेकून देते. मग ते हवालदार म्हणते, त्याने खाली आवाज कर, मी इतकी मेहनत करूनही ते कसे काय जिंकले? मी नाही जिंकू देणार, मी तिला नाही जिंकू देणार, मला सहन नाही करू शकत. मग हवालदार म्हणते, साहेब निघा तुम्ही म्हणते आणि मग राकेश तिथून निघून जातो. मारून टाकेन तिला, संपवून टाकेन असं प्रिया म्हणत असते. आणि मग आता इकडे सुभेदार यांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. प्रतापराव म्हणतात, प्रतिमा आणि रविराज डॉक्टरकडे गेले आहेत प्रतिमाच्या रुटीन चेकअपसाठी. हे सायलीला सांगायचं नाही आहे. सायलीला सांगायचं आहे की सायलीला तिची ओळख खरी पटली आहे म्हणून ते मंदिरात गेलेत अभिषेक करायला असं सांगायचं आहे. मग अशी म्हणून तर मग राकेश कुठे आहे? त्याला एक महत्त्वाचं काम आठवलं, तो बाहेर गेलाय असं अश्विन विचारत असतो सुमन काकूला. मग सुमन काकू म्हणतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, राकेश US वरनं आल्यापासून खूपच काम करायला लागलाय, फारच बिझी माणूस दिसतोय राकेश असं म्हणतो. आणि मग सगळेजण हसतात. मग कल्पनाताई म्हणतात, खरं तर मधुभाऊ आणि कुसुमला थांबता आलं असतं तर बरं झालं असतं ना, पण मधुभाऊचा आत्ताच आजारपणातून उठलेत म्हणून त्यांना थांबता नाही आलं. अस्मिता म्हणते, आता तर कुठे ते बोलू लागलेत, हालचाल करू लागलेत, हा एक चमत्कारच आहे ना, म्हणजे एकदम बरे होतील. पूर्णाजी म्हणतात, ते सगळं जाऊ दे, आपणाला सायलीच्या सेलिब्रेशनविषयी ठरवायचं आहे. तेव्हा प्रतापराव म्हणतात, अर्जुन कुठे आलाय अजून? अश्विन म्हणतो, दादाचं ऐकून सायली वहिनी खरंच आराम करायला गेली ना तर आपल्याला नीट डिस्कस करता येईल काय करायचं ते. आणि तेवढ्यात अर्जुन येतो आणि अस्मिता म्हणते, सायली कुठे आहे? रूममध्ये गेली ना? मग अर्जुन म्हणतो, हो गेली ती, पण इतक्या लवकर ती येत नाही. मग आता प्रतापराव म्हणतात, भरपूर नाही सांग तुझा प्लॅन काय आहे? तेव्हा माझी
पूर्णाजी म्हणतात, मला काय वाटतं आपण आपल्या कुलदैवताला जाऊया, तिथे छान सायलीच्या नावानं अभिषेक करूया, दानधर्म करूया, कसं असं विचारतात. तेव्हा मस्त असं अर्जुन म्हणतो, आणि अगं पूर्णाजी, मी आत्ताच जाऊन आलो ना आम्ही कुलदैवताला, त्या परत तिथेच जायचं, आणि ह्या अवस्थेत सायलीला फार ट्रॅव्हलिंग पण नको आहे ना. आज मी त्यामध्ये अस्मिता म्हणते, मला आणि स्मितला पण इतक्या लांब जाता येणार नाही, जे काही सेलिब्रेशन करायचं आहे ते इथेच करूया प्लीज, असं अस्मिता म्हणते. प्रतापराव म्हणतात, अरे चला, म्हणजे पटापट आयडिया काढा, पटापट आयडिया काढा. अस्मिता म्हणते, एक काम करूया, आपण एक मोठा हॉल बुक करूया, तिथे छान डेकोरेशन करायला सांगूया, आणि डेकोरेशन झालं की मग तन्वी ग्रँड एंट्री करूया, आणि मग तिथेच सायलीच्या आवडीचा मेनू करूया, आणि मग मस्त शॉपिंग करूया. अश्विन म्हणतो, अस्मिता ताई ऐक ना, आपणाला सायली बहिणीसाठी सेलिब्रेशन डिसाईड करायचं आहे, तुझ्यासाठी नाही. अर्जुन म्हणतो, नाहीतर काय, तेव्हाच मी त्यामध्ये चिडू नका, मला यापेक्षा ग्रँड सेलिब्रेशन काय असू शकतं, असं चैतन्य म्हणतो. अस्मिता म्हणते, तू कधी सायली बहिणीच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये जेवण्याबद्दल एक्साईट झालेलं बघितलंस का? तिला घरचं जेवण आवडतं का ना, हो ना, असं म्हणते. तेव्हा ग्रँड एंट्रीमुळे इम्प्रेस होणारी सायली बहिणी नाही आहे. पूर्णाजी म्हणतात, अगदी बरोबर आहे, आपण जेवणाचं वगैरे काही ठरवायलाच नको. माझी तन्वी स्वतः सुगरण आहे, तिला इतरांच्या हातचं खायला घालायचं. कल्पना ते म्हणतात, म्हणजे खाण्यापिण्याचं सेलिब्रेशन रिजेक्ट. मग आता पुढे बोला, काय करायचं? तेव्हा चैतन्य म्हणतो, आपण ना परत एकदा बारसं करूया सायली बहिणीचं, आणि सायलीचं नाव तन्वी असं ठेवू. अर्जुन म्हणतो, मस्त चैतन्य, मस्त. चैतन्य म्हणतो, हो ना. तर मग अर्जुन म्हणतो, आपण ना एक मोठा पाळणा आणू, आणि सायलीच्या मापाचा, आणि स्मितला कसं आपण वर खाली केलं होतं ना, तसं सायलीला करू, छान टोपीसुद्धा घालू सायलीला, असं म्हणतो. आणि मग अर्जुन म्हणतो ना, सगळेजण हसतात. मग चैतन्य म्हणतो, अगदी असंच नव्हतं मला म्हणायचं. तेव्हा प्रतापराव म्हणतात, अरे चैतन्य, लहान मुलासारख्या काय आयडिया काढतात. तेव्हा सुमन काकू म्हणतात, मी एक आयडिया सांगू का? तेव्हा सगळेजण सुमन काकूकडे बघतात, आणि मग सुमन काकू आयडिया सांगत असतात, पण ते काही आपणाला ऐकवलेलंच नाही, फक्त त्या हातवारे करतात, आणि तोंड असं बोलल्यासारखं दाखवलेलं आहे. आणि मग आता इकडे महिपतचा आणि सचिनचा सीन दाखवलेला आहे. महिपत खाली बसून कपाटात मध्ये काहीतरी काढत असतो, आणि मग तेवढंच सचिन येतो. म्हणतो, अण्णा म्हणतो, आणि मग परत, काय दीक्षित, असं महिपत म्हणजे अण्णा म्हणतात, काय दीक्षित असं म्हणतात. आणि मग सचिन म्हणतो, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मग अण्णा म्हणतात, बोल. मग सचिन म्हणतो, अण्णा, सगळ्या जगाला बदललेलं रूप खरं वाटलं असेल ना, तरी माझा अजिबात विश्वास नाही या गोष्टीवरती, तुम्ही बदललात म्हणून. तेव्हा महिपत म्हणतो, का रे बाबा? तेव्हा सचिन म्हणतो, अण्णा, त्या अर्जुन आणि सायलीने साक्षीचं जीणं हराम करून ठेवले, रोजपणे ती चार चौघात फिरू पण शकत नाही, पण मला त्याचं काहीच वाटत नाही. तुमच्या मनात सुडाची भावना नाहीच दिसत आहे, हे कसं शक्य आहे? नाही, तुमच्या मनात नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन आहे. अण्णा म्हणजे तुम्ही वरवर दाखवताय सुधारलाय वगैरे, पण तुमच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय अण्णा. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, जर तुम्ही कोणता तरी मोठी खेळी करणार असाल ना, तर प्लीज मला त्या प्लॅनचा भाग बनवा. माझ्यापासून ते का लपवता तुम्ही अण्णा? प्रॉमिस, मी हे कोणालाही सांगणार नाही, अगदी साक्षीला पण नाही सांगणार. मग असं म्हणतो, आणि मग त्याचा फायदा होईल. अण्णा प्लीज मला सांगा. तेव्हा अण्णा सचिनचं झालं सगळं बोलून म्हणतात, आणि तिथून निघून जातात दरवाजासमोर करून. आणि सचिन म्हणतो, हे काय रिॲक्शन आहे, याचा काय अर्थ समजायचा, असं मग अण्णा चाललेला असतो. आणि मग त्याला काहीतरी आठवतं, आणि तो पाठीमागे फिरतो, आणि दरवाजातून बाहेर डोकावून बघतो, आणि कोणी आहे का. आणि मग तो इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सायली खाली आलेली असते, म्हणजे येत असते. ह्या शेवटचा सीन दाखवत आहेत. आणि मग, अरे घरात एवढी शांतता कसं काय, सगळे कुठे गेलेत, विमलताई कुठे आहात सगळेजण, काय, अच्छा गोलूशी खेळायला गेलेत, अस्मिताताईच्या रूममध्ये गेलेत, असं सायली म्हणत असते. आणि मग तिकडे जाते. मग आता इकडे अर्जुन म्हणतो, आयडिया काढा ना. आपण आयडिया काढतो आणि कॅन्सल करतोय. अस्मिता म्हणते, काही सुचतच नाही त्याला, काय करणार आपण? अर्जुन म्हणतो, अरे विचार करा, सायली खाली येण्याआधी विचार करा, सायली यायच्या आत आपणाला काहीतरी ठरवायला हवं, असं पूर्णाजी म्हणतात. म्हणून सगळेजण हो असं म्हणतात. आणि प्रतापराव म्हणतात, अरे जरा डोके चालवा, जरा विचार करा, काय करता तुम्ही, तरुण आहात ना. सगळेजण तोंडाला हात लावून विचार करत असतात. आणि मग इकडे सायली अस्मिताच्या खोलीमध्ये येते, आणि म्हणते, इथे पण कोणीच नाही, अश्विन भाऊच्या खोलीत गेलेत वाटतं म्हणते. आणि मग ती अश्विनच्या
रूमकडे जाते. मग अर्जुन आम्ही सगळे विचार करतोय ना, थांबा किती घाई करतोय. माझी पूर्णाजी म्हणतात ती जरी इथं आली ना तर मग आपल्याला भरपूर प्रश्न विचारेल, मग मला तिला खोटं बोलता येणार नाही असं अर्जुन म्हणतो. अस्मिता म्हणतो तू बायकोला किती घाबरतोस रे. कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू ना तुझ्या वडिलांकडून शिकून घे, त्या बायकोला कधीच घाबरत नाहीत. तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं तो माझ्याकडूनच शिकलाय म्हणून तर बायकोच्या दहशतीखाली राहतोय. आणि मग बघ सगळेजण हसायला सुरुवात करतात. आणि पूर्णाजी म्हणतात हे बघा विषयांतर होतंय, आपल्याला सायलीच्या सेलिब्रेशनसाठी बोलायचं आहे. इथे अश्विन सगळ्यांना फोकस करा प्लीज. मग चैतन्याचा फोन वाजतो आणि मग चैतन्य फोन घेत असतो, उचलत असतो. मग अर्जुन त्याला फोन उचलू देत नाही. अर्जुन नको सायलीचा फोन येईल आणि मग तो सगळ्यांना फोन स्विच ऑफ करायला लावतो. आणि मग सगळेजण फोन स्विच ऑफ करतात. मग अर्जुन हा स्वतःचा सुद्धा फोन स्विच ऑफ करतो. आणि मग पुन्हा इकडे सगळेजण आपापले फोन स्विच ऑफ करून ठेवतात. आणि मग सायली अश्विनच्या रूममध्ये येते आणि मग तिथे कोणीच दिसत नाही. म्हणते अश्विन भाऊजीच्या खोलीत पण कोणी नाही, सगळे कुठे गेलेत. फोनच करून बघते म्हणते. आणि सायली मग फोन करत असते तर फोन स्विच ऑफ लागतो. हो यांचा फोन स्विच ऑफ आहे, अर्जुनचा फोन बंद लागतो, आईंचा फोन बंद लागतो, अस्मिताताईचा पण फोन बंद. या सगळ्यांचे फोन बंद का लागत आहेत, सगळे कुठं बाहेर गेले असतील का, पण मला सांगता बाहेर कसे जातील असं म्हणते. आणि मग तेच आपला आजचा भाग संपतो. आणि आता प्रोमो दाखवलेला आहे. प्रोमो खूप छान दाखवलेला आहे आणि ठरलेलं आहे की सायलीसाठी काय सरप्राईज आहे ते सगळ्या नायिका पूर्ण स्टार प्रवाहाच्या सगळ्या नायिका एकत्र बोलवल्या आहेत आणि सायलीसाठी गाणं तयार केलेलं आहेत. आणि ते गाणं तयार केलेलं आहे सायलीला अर्जुन घेऊन येत आहे. आणि तू सायलीच्या पावलाने मोहरून आले असं गाणं आहे. ती सायली येत आहे बाहेरून आणि मग अजून परत एकदा सायलीच्या पावलाने घर मोहरून आले असे गाणं लागलेलं आहे. आणि सगळेजण सायलीवर फुले टाकत आहेत आणि तिचे स्वागत करत आहेत. इथेच आपला प्रोमोसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद.